नमस्कार मित्रांनो, पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण मँगो साबुदाणा मिल्कशेक कसा बनवायचा ते बघणार आहोत। तर त्यासाठी इथे मी अर्धा लिटर इतकं फुल फॅट वाला दूध घेतलेलं आहे, सोबतच एक आंबा घेतलेला आहे, अर्धा टीस्पून वेलचीची पूड घेतलेली आहे, 1 टीस्पून सब्जा घेतलेला आहे, 5 टेबलस्पून किंवा वाटीने मोजली तर अर्धी वाटी इतकी साखर घेतलेली आहे, 1 टीस्पून कस्टर्ड पावडर घेतलेली आहे, सोबतच 2 टेबलस्पून बारीकवाले साबुदाणे रात्रभर भिजवून घेतलेले आहेत। तर सर्वात अगोदर आता आपण दूध गरम करण्यासाठी ठेवून घेणार आहोत। गॅसवरती आता आपण दुधाची कढई ठेवून घेतलेली आहे। यामधलंच 2 चमचे इतकं दूध आपण यामध्ये काढून घेऊया। हे बघा, कस्टर्ड पावडर मध्ये आपण हे दूध चांगलं मिक्स करून घेणार आहोत आणि बाकीचं दूध चांगलं उकळवून घेणार आहोत। जोपर्यंत दुधाला उकळ येतोय तोपर्यंत सब्जामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेऊया, जेणेकरून सब्जा चांगला भिजेल। हे बघा, बाजूला ठेवून घेऊया। दुधाला इथे उकळ यायला सुरुवात झालेली आहे। हे बघा, यामध्येच आता आपण घेतलेली संपूर्ण साखर काढून घेऊया आणि चांगली मिक्स करून घेऊया। साखर आता आपल्याला दुधामध्ये पूर्णपणे मेल्ट करून घ्यायची आहे। साखर इथे दुधामध्ये पूर्णपणे एकजीव झालेली आहे। आता आपण जे कस्टर्ड वाला दूध तयार करून घेतलं होतं ते यामध्ये काढून घेणार आहोत। हे बघा, संपूर्ण कस्टर्डचं दूध आपण यामध्ये काढून घेतलेलं आहे। आता अगदी 3 ते 4 मिनिटांसाठी हे दूध आपल्याला चांगलं उकळवून घ्यायचं आहे। तर गॅस इथे आपल्याला लो ते मीडियम ठेवून घ्यायचा आहे। आपण जी वेलचीची पूड घेतलेली आहे ती सुद्धा आपण यामध्ये काढून घेणार आहोत। याने चव खूप छान येते। बघा, इथे आपण 3 ते 4 मिनिटांसाठी दूध चांगलं उकळवून घेतलेलं आहे। हे बघा, कस्टर्ड पावडरमुळे दुधाला छान दाटसरपणा सुद्धा आलेला आहे। आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि दूध पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। जोपर्यंत आपलं दूध थंड होते तोपर्यंत आपण साबुदाणा पाण्यामध्ये थोडासा उकळवून घेणार आहोत। गॅसवर पातेल्यामध्ये मी 1.5 ग्लास इतकं पाणी गरम करून घेतलेलं आहे। यामध्ये आता आपण भिजवून घेतलेला साबुदाणा संपूर्णपणे काढून घेणार आहोत। हे बघा, अगदी 2 ते 3 मिनिटांसाठी आपल्याला साबुदाणे पाण्यामध्ये चांगले उकळवून घ्यायचे आहेत। 2 ते 3 मिनिटांसाठी इथे आपण साबुदाणे पाण्यामध्ये चांगले उकळवून घेतलेले आहेत। आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे एका चाळणीवरती काढून घेऊया। हे बघा, वरतून आपण लगेचच यावरती थोडंसं थंड पाणी घालून घेणार आहोत, जेणेकरून साबुदाणे एकमेकांना चिकटणार नाही। आता आपण हे बाजूला ठेवून घेऊया। आता आपण आंबा कापून घेणार आहोत। हे बघा, देठाचा भाग जो आहे तो काढून घेणार आहोत। सोबतच आपल्याला याचं साल सुद्धा काढून घ्यायचं आहे। हे बघा, आता आपण आंब्याचे अगदी बारीक तुकडे करून घेणार आहोत। तर एका बाजूच्याच आंब्याचे आपल्याला या पद्धतीने तुकडे करून घ्यायचे आहे, जेणेकरून ते सरबतामध्ये चांगले दिसतील। हे बघा, एवढे आपण वरतून टाकण्यासाठी घालून घेणार आहोत आणि उर्वरित जो आंबा आहे त्याची आपण प्युरी तयार करून घेणार आहोत। तर मिक्सरच्या भांड्यामध्येच मी याचे मोठे तुकडे तयार करून घेते। हे बघा, आणि या पद्धतीने आपण याचा पूर्ण गर काढून घेणार आहोत। आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया। इथे आपली आंब्याची प्युरी बनून तयार झालेली आहे। दूध पूर्णपणे थंड झालेला आहे। एका बाउलमध्ये इथे मी काढून घेतलेला आहे। आता एक एक करून आपण यामध्ये सर्व जिन्नस काढून घेणार आहोत।
तर सर्वात अगोदर आपण मँगोची प्युरी यामध्ये काढून घेणार आहोत। हे बघा, भिजवून आणि उकळवून घेतलेला साबुदाणा, सोबतच आपण जो सब्जा भिजवून घेतला होता तो सुद्धा यामध्ये काढून घेऊया। इथे मी एक विस्कर घेतलेला आहे, याने अगोदर आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत। हे बघा, जेणेकरून हे चांगलं एकजीव होईल। चांगलं मिक्स करून झालेलं आहे। आता यामध्येच आंब्याचे जे आपण तुकडे तयार करून ठेवले होते ते सुद्धा काढून घेऊया आणि एकदा चांगलं हे मिक्स करून घेऊया। इथे आपला मँगो साबुदाणा मिल्कशेक बनून तयार झालेला आहे। हे बघा, आता आपण फ्रीज मध्ये थंड करून घेणार आहोत 1 ते 2 तासासाठी आणि त्यानंतर हे थंडगारच सर्व करणार आहोत। तर अशा प्रकारे इथे आपला मँगो साबुदाणा मिल्कशेक बनून तयार झालेला आहे। यंदाच्या उन्हाळ्यामधील आंब्याचा सीझन संपण्या अगोदर या पद्धतीने थंडगार मिल्कशेक नक्की बनवून बघावं। तो कसा झाला आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, ईट हेल्दी, लिव्ह हेल्दी।